रे काल आपण काना आणि कानावर अनुस्वार शिकलो होतो. जसं की बघा, कला काना का आणि दला काना दा शब्द काय झाला? कादा. काय झालं? कादा. पण कावर जर मी अनुस्वार दिला तर झाला कांदा, म्हणजे अनुस्वार झाला न. जर या ठिकाणी मी असं केलं, आ लिहिलं पुन्हा बा लिहिलं तर शब्द काय होईल रे विहांश? आबा. शब्द काय होईल? आबा. पण आवर जर मी अनुस्वार दिला तर शब्द झाला आंबा. आणि अनुस्वाराचं काय झालं? अनुस्वाराचा उच्चार काय झाला? म झाला. म. आंबा. हे बघा, या अनुस्वाराचा उच्चार न. कांदा. का हे अर्धा न येदा. कांदा हे न कोण होय? हे अनुस्वार. बरोबर. आता बघा, आंबा हे आंबा, हे म कोण होय? हे अनुस्वार. हे शिकलो आपण काल. काना आणि अनुस्वार शिकलो म्हणजे संपलं नाही. तुम्हाला घरी जाऊन या कानाचे शब्द लिहायचे आहेत. प्रत्येकाने 20-20 शब्द लिहायचे. आज आपल्याला काय शिकायचं नेमकं? आज आपल्याला शिकायचं आहे वेलांटी. काय शिकायचं? वेलांटी. वेलांटी कोणती? पहिली वेलांटी. वेलांट्या दोन असतात, पहिली आणि दुसरी. पहिल्या वेलांटीला म्हणतात नैतिक. नैतिक ध्यान तिकडं. पहिल्या वेलांटीला काय म्हणतात? ह्रस्व वेलांटी. आणि दुसऱ्या वेलांटीला काय म्हणतात? दीर्घ वेलांटी. त्यातली आपल्याला पहिली वेलांटी शिकायची. ती शिकली की तुम्हाला दुसरी पण शिकता येते, है की नाही? पहिल्या वेलांटीचा उच्चार होते ई. काय उच्चार होते? ई. म्हणजे मी जर क घेतला, तुम्ही घरी काय काम करता? रुद्र आणि वैभवी घरी काय काम करतो आपण? दुधामध्ये साखर टाकतो. जर तुम्हाला म्हणलं की दुधातली साखर बाजूला काढा, काढता येईल का? मग तरी तुम्हाला दुधात साखर आहे कसं कळते? कसं कळते? दूध गोड लागते. हा, दूध काय लागते? गोड लागते. तसा हा क आहे ना, क. या क मध्ये मी ई मिसळला. क मध्ये काय केला? मी ई मिसळला. कुठे आहे ई? कुठे आहे? ही वेलांटी जी आहे, वेलांटी ती काय होय? ई होय. पण म्हणलो बाई इला बाजूला काढा, तर काढता येईल का आपल्याला? नाही काढता. काढता येईल, पण काय बाजूला निघल? ही वेलांटी बाजूला निघल. ही निघल का? नाही. मग ई निघण्यासाठी आपल्याला काय करावं लागल? फक्त क लिहावं लागल. ई आपोआप बाजूला निघला. मग आपल्याला काय करायचं? प्रत्येक जे अक्षर आहेत व्यंजन, त्या व्यंजनाला आपल्याला लावायची वेलांटी. काय लावायची? वेलांटी. पण वेलांटी लावण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे? त्याला एक काम करायचं असं, कला वेलांटी की. हे लिहिण्यापूर्वी काय करायचं? फक्त क लिहिणार मी. मी जे व्यंजन लिहिणार तुम्ही ते वाचायचं. वाचता का? वाचा. थांबा थांबा, मी लिहिल्यानंतर वाचायचं, आधी वाचायचं नाही. हा, ट ठ ड. गलबला करू नका, गलबला करू नका. श श. आता बघा, कोण काही वाचलं कधी कधी, कोण बरोबर वाचलं. एकदा तुम्हाला करेक्ट वाचून दाखवतो. हा, क. थांबा थांबा थांबा. क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. हे तुम्हाला माहित आहे. फक्त आता काय करायचं? दुधात साखर टाकली, दूध गोड झालं. तसं आपल्याला याच्यामध्ये टाकायची वेलांटी. पहिली वेलांटी याच्यामध्ये प्रत्येकामध्ये टाकायची आणि वेलांटी टाकून त्याला पुन्हा वाचायचं आपण. दुधात साखर लागली, दूध गोड लागते. मग आता याच्यामध्ये वेलांटी टाकू आपण. मग क काय होते? प. पण
कला वेलांटी खला वेलांटी गला वेलांटी गला वेलांटी चला वेलांटी चला वेलांटी जला वेलांटी झला वेलांटी टला वेलांटी ठला वेलांटी डला वेलांटी ढला वेलांटी नला वेलांटी चला वेलांटी चला वेलांटी जला वेलांटी धला वेलांटी नला वेलांटी पला वेलांटी फला वेलांटी बला वेलांटी भला वेलांटी मला वेलांटी येला वेलांटी रला वेलांटी लला वेलांटी वला वेलांटी शेला वेलांटी शेला वेलांटी सला वेलांटी हला वेलांटी लला वेलांटी शेला वेलांटी नेला वेलांटी. आता पण तुम्ही काही जणांनी बरोबर असलं काही जणांनी चुकलं. आता मी काय करणार याला करेक्ट वाचणार. आता बघा आता डायरेक्ट वेलांटी म्हणणार नाही मी वाचणार. तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं की खी गी घी ची छी जी झी टी थी डी ढी नी ती थी दी धी नी पी फी बी भी मी ई री ली वी ओरडू नका शी शी सी ही ळी क्षी नी. आता हे झालं वेलांटी. याच्यावरचे शब्द काय आपला आताच नाही शिकायचे हे नंतर शिकायचे. आपलं काल जे काना शिकलो आपण ते विसरू नाही तुम्ही म्हणून काय करायचं कान्याचे शब्द लिहायचे. आता मी शब्द लिहितो तुम्ही ते वाचायचे. वाचता का? चला वाचा म्हणा. वाचता की